अजिबात चालणार नाही। तुम्ही सांगा ना, तुम्ही आमचं काय तुम्ही आत्ताच पाठवा, 2 दिवस केला आजच पाठवा, फॅक्स करा, पाठवा। पण नाही, तुमचा हा ठेका आजच बंद व्हायला पाहिजे। हे जे कोण तुमचे कामगार आहेत हे परप्रांतीय आहेत। अजून एक आहे याच्यामध्ये, तिघांनाही त्यांनी सांगायचं आपला घरी गपचूप बसायचं, नसेल तर त्यांनी त्यांच्या घरी जायचं। यांना धड मराठीही बोलता येत नाही। ही इथल्या लोकांना मराठी लोकांचा अरेरावी करतात। यांच्या तक्रारी माझ्याकडे आहेत। जर हे अजून सुधारले नाही, हे जर थांबले नाही तर मनसे स्टाईलनी यांचा कार्यक्रम होईल। स्थानिक आता 4 लोक तेव्हा राबू शकतात ना आमची, आज 4 लोक आमची राहू शकतात। वेतन बघा ना तुम्ही किती आहे। मराठी माणसाला प्राधान्य द्या। नाही यांचे आज पण मला जर साहेब संध्याकाळी हे दिसले, आज हे दिसले इथे, तर मी यांचा कार्यक्रम करेन। मला इथे नाही ठीक, आज एक बिहार साहेब बाबा तुम्हाला माहित नसेल, पुढे त्या बाजू घेऊ नका तुम्ही तुमच्या नोकरीसाठी असं करू नका। हा आमचा बद्दल एखादा मराठी माणसाला हा ठेका मिळाला पाहिजे, मराठी मुलं इथं काम केलं पाहिजे। त्यांनी भैयानी इथे यायचं, परप्रांतीयांनी इथे यायचं आणि हे नाटक करायला आम्हाला जमणार नाही। काय साहेब तुमचं अरे या विषय असा आहे, कोकण रेल्वेचे जेवढे पे अँड पार्क निघालेले आहे ते सगळे परप्रांतीय ठेकेदार म्हणून दिलं गेलं आहे। त्याच्यावरती जे काम करणारे आहेत ते सगळे परप्रांतीय आहेत। मग इथल्या मराठी माणसांनी करायचं काय, मला तुम्ही उत्तर द्या।